अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आयुष्यात संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट ही वेळ आल्यावर होणारच आहे। प्रत्येक दिवशी प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा, तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्की मिळणार आहे। आणि स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून मी सतत मार्गदर्शन करतो। चला तर मग पहा काय आहे आज तुमच्यासाठी स्वामीचे मार्गदर्शन। बाळांनो, पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवी पालवी येत नाही, त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत। तू जेव्हा जेव्हा माझ्या चरणांना, माझ्या पादुकांना स्पर्श केला आहे, तेव्हा तेव्हा तुझ्या मनातील विचार माझ्यापर्यंत पोचले आहेत। म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही। ज्या दिवशी तुझ्या पाप पुण्याचा बरोबर होईल, त्या दिवशी तुला तू करत असलेले सेवेचं फळ मिळेल। म्हणून सेवेत खंड पडू देऊ नकोस। जेवढं तू गमवलं आहे त्यापेक्षा जास्त तुला मिळणार सुद्धा आहे। लक्षात घे, एका रात्रीत कोणीही यशाच्या शिखरावर पोचत नाही, त्यासाठी एक एक पायरी चढावी लागते, कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते। दे रे हरी खाटल्यावरी म्हणून चालत नाही। आयुष्यात कितीही संकट आले तरी तू खचू नकोस, विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो। कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी सावलीसारखी उभी आहे। बाळा, कोणत्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही। स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतःच उन्हात उभे राहावे लागतं। म्हणून कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडं थोडं प्रगती कर। समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस, भौतिक गोष्टीचं जाळ्यात अडकू नकोस। उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नको, तू बाळ आहे माझं हे विसरू नकोस। समस्या कितीही मोठी असो, ताकद दृष्टी त्याचा समाधान दिसत नसला तरी जिथे तर्क संपतो तेथे अवधूत स्वामी राहायची सत्ता सुरू होते। ही समज घेऊन आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे आहे। हळूहळू का होईना, स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने निश्चित चांगले दिवस येतील। तुम्ही खचून जाऊ नका। कधी कधी स्वामी तुमची सहनशक्ती सुद्धा बघत असतात। बाळांनो, अडचणी तुमच्या आयुष्यात नाही तर तुमच्या मनात आहे। ज्या दिवशी मनावर विजय मिळवता त्या दिवशी मार्ग आपोआप खुले होतील। मी शरीराने तुला दिसत नसलो तरीही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, सदैव तुमचं रक्षण करेल। विश्वास असेल तरच आज कमेंटमध्ये स्वामी असे कमेंट करायचं आहे। या जगात काहीच कायमचं राहत नाही। आज जर दुःखाने अपयश आले तर उद्या यश तुला मिळणारच आहे। कारण स्वामीची केलेली कोणतीही सेवा व्यर्थ जात नाही। ज्या क्षणी तू प्रार्थना केलं होते त्या क्षणी तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचले होते आणि आमच्या दिव्य नियोजनानुसार सारं ब्रह्मांड आता कामाला लागला आहे। नको सोसू आता दुःखाचे घाव, आम्ही जाणलो तुझ्या अंतरीचे भाव। तू जिंकणार हा जीवनाचा डाव। जर उद्या पर्वत निर्माण करायचा असेल तर आजपासून दगड गोळा करायला सुरुवात करावी लागेल। लक्षात घ्या, चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातूनच यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच वाटचाल करावी लागते। येणाऱ्या संकटावर कसे मात करायचं याची खूप चिंता करू नको, तू फक्त माझं चिंतन कर, सर्व चिंता आपोआप दूर होतील। मी तुला अनेकदा भेटतो, पण तू मला मूर्तीमध्ये का शोधतोस? मनापासून केलेल्या तुझ्या प्रार्थनेला उत्तर आज मिळणारच। गुरुने एकदा सांगितलं की विचार नसतो करायचा, कृती करायची असते। इथून पुढे तुझं आयुष्य सुखाचेच होणार, कारण स्वामीचे सर्व लक्षात तुझ्यावरच आहे। झाडाची मुळे मजबूत असतील तर फांद्या फुलं नक्कीच बहरणार। अगदी तसं तू फक्त प्रामाणिक कर्म कर, तुझ्यावर स्वामी कृपा नक्की होणार। आणि अरे रडतोस कशाला? रडण्यासाठी
तुझा जन्म नाही. तो तर स्वामीचा योद्धा आहे. थोडा सुद्धा खचायचं नाही. ज्यांनी आजवर इथपर्यंत सुरक्षित आणलं आहे तेही पुढे नेतील. फक्त विश्वास ठेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देते आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर स्वामी आज तुम्हाला म्हणतोय, स्वामीवरती ज्याचा विश्वास असतो त्याला स्वामी कधीच काही कमी पडू देतच नाही. म्हणून तुझ्याजवळ जे जे आहे त्यापेक्षाही जास्त चांगलं तुला तुझ्या नशिबात जमा करायचं आहे. त्यामुळे सर्वात प्रथम समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं आधी बंद कर. साध्या साध्या गोष्टीसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर असं नकारात्मकरित्या बोलणं बंद कर. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होईल. तुझ्या मनासारखं लवकरच होईल. फक्त तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. न कळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल, ते स्वप्न साकार होईल. सतर्क होऊन आयुष्य जग. तोंडावर जे गोड बोलतात ते सगळे चांगले असतात असं नसतं. या जगात ऐकून राहायचं असेल तर आधी तुला माणसं ओळखायला शिकावं लागतील. फसवणाऱ्याची भाषा गोड असते, त्यामुळे लगेच मुंगीसारखे चिटकू नका. काम झालं की गोडवा संपतो आणि तुम्हाला एका झटक्यात लांब केलं जातं. हे आयुष्य खूप छोटं आहे, ते मन मोकळेपणाने जगून घ्या. बाकी नशिबावर सोडून द्या. कारण रात्री फुलाला सुद्धा माहीत नसतं उद्या मसानात जायचं की मंदिरात. तुमची स्वप्न कमी करू नका. त्यापेक्षा तुम्ही तुमची मेहनत थोडी वाढवा. कारण तुम्ही तुमच्या स्वप्नाचे अगदी एक पाऊल लांब आहात. तुम्ही स्वामीकडे मागत आहात की तुमची जी काही परिस्थिती आहे त्यात तुम्हाला सुखी ठेवा. पण स्वामींना त्यापेक्षाही जास्त तुम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल. अडून राहा तुमच्या खरेपणाशी, तुमच्या भक्तीशी. एक दिवस असाही तुमची कल्पनासुद्धा केली नसेल. विश्वास ठेव, वाईट वेळेत हार नाही मानलं की येणारी वेळ खूप सुंदर असते. जे तुम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी थोडं दिवस काट्यावरून चालावं लागेल, पण एकदा का ते पार केलं की फुलाचा रस्ता तुमची वाट बघत असतो. तुझ्यावर सध्या जी समस्या ओढवली आहे ते वेळ आल्यावर आपोआपच दूर होईल. त्याची चिंता करू नकोस. जे काही झालं त्याचे करते करविते आम्ही आहोत. तू भिवू नकोस. आत्तापर्यंत जे झालं ते झालं, सोडून द्या. डोक्यातून ते विचार काढून टाका. पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे. तो जग आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वाटचाल करा. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काही करू शकता. प्रत्येक समस्येवर 3 समाधान असतात. लक्षपूर्वक ऐका. स्वीकार करा, बदलून टाका किंवा सोडून द्या. स्वीकार नाही करू शकता तर बदलून टाका. जर बदलू शकत नाही तर चांगलंच आहे. परमेश्वरावर सोडून निवांत राहा. कारण तो जे करेल ते तुमच्या भल्यासाठीच असेल. श्रीमंताकडे पाहून त्याच्यासारखा जगण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यापेक्षा गरीबाकडे पाहून जगलास तर तुझ्या आयुष्यात समस्या निर्माण होणार नाहीत. कारण झालेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख जाणवत नाही. कधी कधी सगळं संपलं असं आपल्याला जेव्हा वाटू लागतं तेव्हा विश्वास ठेवा, जिथे तुमची आशा संपते तिथूनच स्वामीचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्य शक्य होऊन जातं. नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराचे कायम जोडून घेतलं की बाहेरचा त्रासदायक घटनाचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही. म्हणून नामस्मरण करा, सर्व सुरळीत होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनिकाय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.